श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा सौबंधे जड जीव तारुणीवरा ऊताकृता हि धरा दातारा करुणाकरा वरमते द्यावी विभो गुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज श्रीमद भगवद्गीता जयंती आहे आणि म्हणून सुरुवातीला आपण श्रीकृष्ण भगवंतांचं एक सुंदर भजन म्हणणार आहे। मी पुढे सांगणार आहे, तुम्ही सगळ्यांनी मागं म्हणायचं आहे। नम्रताताई हात जोडा, सगळ्यांनी डोळे बंद करा। सगळ्यांना माहित असणारं भजन आहे, जसं जमेल तसं म्हणायचंय। ताठ बसा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे। तुम करता तुम ही कारण, तुम करता तुम ही कारण परम कृपाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे। रथ हाथे रना भूमि में और कर्मयोग के मर्म बतायो। रथ हाथे रना भूमि में और कर्मयोग के मर्म बताए। अजर अमर परमतत्वयु काया के दुख सुख समझायो। जर परमतत्वयु काया के दुख सुख समझाए। सखा सारथी शरणागत के सखा सारथी शरणागत के सदा प्रीतपाल हरे हे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे। श्याम के रंग में रंग गई मेरा रस पान तो रस की खान हुए। श्याम के रंग में रंग गई मेरा रस पान तो रस की खान हुए। जग से आंखें बंद करी तो सूरदास ने दर्श किए। जग से
मात जसोदा ब्रिज नारी के, मात जसोदा ब्रिज नारी के, माखन चोर हरे हे दीन दयाल हरे, कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे, कृष्ण गोपाल हरे, कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे, दीन दयाल हरे, कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे, कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सगळ्यांनी ताट बसायचंय। अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू मुख्य करून पाचे अवतारांना साष्टांग दंडवत प्रणाम। गगनाला गवसणी घालणाऱ्या आचार्य श्री परशुराम व्यासांच्या ज्ञान परंपरेला आमच्या आचार्यश्रींपासून सुरू झालेल्या आणि आजपर्यंत चालत आलेल्या सर्व आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्यश्रींच्या आचार्य परंपरेला, त्याचप्रमाणे महदायसाच्या जिज्ञासेतून आम्हाला समजावून दिलेल्या आमच्यापर्यंत आलेल्या असंविधान धर्माचा आचार करणाऱ्या सर्व पुरुषांना सादर सविनय दंडवत प्रणाम। ज्यांचा दुरोण अंतःकरणी आठव मला सदैव पाठबळ देतो त्या माझ्या आदरणीय श्रद्धेय गुरुआई, ज्यांनी मला लाळलं ताळलं धर्मायोग्य केलं, त्यांना सादर दंडवत प्रणाम करते। आपण सर्व जिज्ञासक वासनिक सद्भक्त बंधू आणि भगिनींनो, श्री गोविंद प्रभू सेवा मंडळ पनवेल द्वारा आयोजित पंचदिवसीय प्रबोधन मालेचा हा दुसरा दिवस। आजच्या दिवसाचे हे वैशिष्ट्य आहे की आज श्रीमद भगवद्गीता जयंती आहे, मोक्षदा एकादशी। आपण ग्रंथ घडवणारे लेखक बघतो, म्हणजे प्र के अत्रे आहेत, पु ल देशपांडे आहेत, शिवाजी सावंत आहेत, आमचे बाबुळगावकर बाबा आहेत। खूप उत्कृष्ट लेखक आम्हाला माहिती आहे, ज्यांनी ग्रंथ घडवला, ग्रंथ लिहिला। परंतु माणसाला घडवणारा, पिढीला घडवणारा एकमेव ग्रंथ जगाच्या पाठीवर आहे, तो म्हणजे श्रीमद भगवद्गीता। आपण लहान अगदी बारकाईने विचार केला तर लक्षात येईल। आपण शनिवार वाड्याला काय म्हणतो, पेशवे कालीन नाही, हो की नाही? किंवा गड किल्ल्यांना म्हणतो की शिवाजी महाराजांच्या काळातले आहे। एखादी जुनी वस्तू घरात असेल तर म्हणतो प्राचीन आहे, पुरातन आहे। परंतु भगवद्गीतेला कोणीच म्हणत नाही पांडवकालीन आहे, गोपालकृष्णाच्या काळातली आहे, द्वापार युगातली आहे, असं कोणीही म्हणत नाही। याचं कारण हे आहे की श्रीमद भगवद्गीता हे नित्य नूतन तत्वज्ञान आहे। प्रत्येक पिढीला ते आपलंसं वाटतं, प्रत्येक पिढीतल्या लोकांना ते आपल्यासाठीच सांगितलंय असं वाटतं। जवळजवळ 5000 पेक्षा जास्त काळ श्रीमद भगवद्गीतेला उलटून गेलेला आहे, तरी सुद्धा आजच्या पिढीला सुद्धा ते आपलंसं वाटतं। कारण सगळ्या काळाशी, सगळ्या पिढीशी समतोल साधून समांतर राहून ही गीता माऊली चालत आलेली आहे। मग अध्यात्म असू दे, अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोन परस्पर विरोधी घटक आहेत। प्रपंच परमार्थ आहे, ज्ञान विज्ञान आहे। प्रत्येक परस्पर विरोधी घटकांना, जशी एखादी नदी वाहते, ती एका काठाला कमी पाणी देते आणि एका काठाला जास्त देते, असं कधीच होत नाही। की दोन्ही काठांना समांतर चालत असते। तसं श्रीमद भगवद्गीता परस्पर विरोधी घटकांना वर्षानुवर्षे सोबत घेऊन अव्याहतपणे चालत आलेली आहे। आता 5000 वर्षापूर्वीचा काळ, आपण महाभारताचा प्रसंग डोळ्यासमोर आणूया। प्रचंड आवेशात 2 तुल्यबळ सैन्य समोरासमोर उभी आहेत। अगदी मॅनातनं तलवार काढलेली आहे, धनुष्यावर पत्त्यांचा जोडलेली आहे, गदा उगारलेली आहे, भाला सरसावलेला आहे। आता युद्धाला सुरुवात करायची आणि अर्जुनानं समोर बघितले की पहिला बाण कुणाला मारायचा आहे आपल्याला। आणि मग त्याला समोर दिसत आहेत पितामह भीष्म, द्रोणाचार्य, दुर्योधन, दुःशासन, अश्वत्थामा। अरे बापरे,
अर्जुन विचार करतोय की ज्या पितामहांच्या खांद्यावर बसून मी पहिल्यांदा हस्तिनापूर बघितलं, मी त्यांना बाण मारायचंय का? दुर्योधन किती का वाईट असेल ना, पण लहानपणी आम्ही एकत्र खेळलोय, भाऊ आहे तो माझा, मी त्याला बाण मारायचंय का? ज्या गुरूंनी मला शस्त्र हातात धरायला शिकवलं त्यांना मारून आप्तस्वकीयांच्या प्रेतांवर मी माझा राजमहाल उभा करायचा आहे का? आणि मग असा विचार मनात आल्यानंतर अर्जुनाला मोह उत्पन्न झालाय की नाही, मी माझ्या लोकांना मारू शकत नाही, मला तू काही असं काही करायला सांगू नकोस कृष्णा, मी युद्ध करू शकत नाही. आणि त्या क्षणी त्या परिस्थितीत श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी जे ज्ञान सांगितलं ती भगवद्गीता आहे. लक्षात घ्या, आपण ऑफिसचं काम करतोय, शाळेचा अभ्यास करतोय, थोडासा आवाज झाला तरी आमची स्वस्थता जाते, डिस्टर्ब होतो आपल्याला. परंतु इतका कोलाहल चालू असताना सुद्धा पिढ्यानपिढ्या चालत जाणारं जीवनोपयोगी तत्वज्ञान अर्जुनाला श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलंय. श्रीकृष्ण भगवंत देव होते, पण अर्जुन माणूस होता ना, त्यांनी ते ऐकलंय, त्याच्याही ते लक्षात राहिले, त्याला कळले. असे हे वैशिष्ट्यपूर्ण तत्वज्ञान आहे. 18 अध्याय 700 श्लोक, ही 4च माणसं आहेत. अर्जुनाचे प्रश्न आहेत, श्रीकृष्ण भगवंतांची उत्तर आहे. संजय आणि धृतराष्ट्र गीतेत यासाठी आहे कारण महर्षी व्यासांनी संजयाला दूरदृष्टी दिली आहे. धृतराष्ट्र आंधळा आहे आणि डोळे असते तर त्याच्यात हिंमत नव्हती आपल्या मुलांचा वध बघायची, आणि म्हणून दूरदृष्टीचं वरदान संजयाला दिलेलं आहे. आणि संजय महाभारताच्या युद्धाचं वर्णन धृतराष्ट्राला करतोय, म्हणून आधीमध्ये संजय आणि धृतराष्ट्राचा संवाद आहे. या व्यतिरिक्त संपूर्ण गीतेत अर्जुनाचे प्रश्न आहेत आणि श्रीकृष्ण भगवंतांची उत्तर आहेत. प्रामुख्याने गीतेचे बारीक अभ्यास केला तर 2 भाग बघायला मिळतात. पहिल्या 9 अध्यायामध्ये मोहग्रस्त अर्जुन श्रीकृष्ण भगवंतांना सतत विचारतोय की मी का युद्ध करायचं. श्रीकृष्ण भगवंत सांगतात, बाबा रे, हा तुझा स्वार्थ आहे किंवा तुला राज्यावर बसवायचं आहे म्हणून युद्ध करायचं नाहीये, हे तुझं कर्म आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. जेव्हा सगळ्यांना माहिती आहे हा श्लोक, याचा अर्थ की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा दुर्जनांच्या नाशासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी मी पृथ्वी तलावर अवतार धारण करतो. तर यासाठी राज्याची स्थापना करायची आहे, दुर्जनांचा संहार करायचा आहे, म्हणून तू फक्त निमित्त मात्र आहेस, तुला तुझं कर्म करायचं आहे हे समजून सांगण्यासाठी पहिल्या 9 अध्यायात अर्जुनानं जे प्रश्न विचारले ते प्रापंचिक आहेत, त्याच्या शंकाच संपत नाहीयेत. 10व्या अध्यायात श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, यद्यत विभूतिमत्सत्रम श्रीमद्रुजितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजो संभव. अर्थात हे बघ पार्थ, तुला आजूबाजूला जे प्राणी, पक्षी, क्रिया, प्रतिक्रिया, भाव, भावना जे काही दिसतंय त्याच्या ठिकाणी जे सौंदर्य आहे, विशेषतः वैशिष्ट्यपूर्णता आहे, ते सगळं काही माझा अंश आहे. आणि याला विभूती योग असं श्रीमद भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. आणि 10व्या अध्यायात जेव्हा श्रीकृष्ण भगवंतांनी विभूती योग सांगितला तेव्हा 11व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात अर्जुन देव श्रीकृष्ण भगवंतांना म्हणतात, मदनुग्रहाय परमं गुह्य मध्यात्म संज्ञते येतो योक्तम वचस्तेन मोहोयम विदतो मम. अर्थात या संपूर्ण सृष्टीचा आधार असणाऱ्या श्रीकृष्णा, माझ्या लक्षात आलंय की तू संपूर्ण सृष्टीचा अनंत ब्रह्मांडाचा आधार आहेस आणि तरी तू माझ्या रथाचं सारथ्य करत आहेस, मला ज्ञान सांगत आहेस, मार्गदर्शन करत आहेस, आणि आता माझा मोह नष्ट झालेला आहे. म्हणजे अर्जुनाचा मोहापासून सुरू झालेलं निरूपण 11व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापर्यंत आहे. आणि मग आता माझा मोह नष्ट झालाय, मला तुझं एकदा ते व्यापक असणारं विश्वरूप बघायचं आहे. आणि मग 11वा जो काल तुम्ही सगळ्यांनी अध्याय ऐकला, विश्वरूप दर्शन योग, श्रीकृष्ण भगवंतांनी आपलं विराट असणारं विश्वरूप अर्जुनाला दाखवलेलं आहे. आणि मग 11व्या अध्यायाच्या शेवटच्या 3 श्लोकांमध्ये श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, माझं हे चतुर्भुज विराट रूप तू बघितलेस, तुला ते समजलंय, तुला ते आवडलंही असेल, पण लक्षात ठेव, आतमध्ये असणारं जे माझं परमेश्वर अवताराचं रूप आहे ते प्राप्त करण्यासाठी मात्र फक्त विश्वरूप दर्शन करून उपयोग नाही. त्यासाठी मला अनन्यभावे शरण यावं लागेल, स्वतःला माझ्या ठिकाणी समर्पित करावं लागेल, माझा भक्त व्हावं लागेल,
तरच जो माझा भक्त बनतोय तोच मला प्राप्त करू शकतो, मला जाणून घेऊ शकतो. आणि इथं 11वा अध्याय संपलेला आहे आणि सुरू होतोय भक्तियोगाचा 12वा अध्याय. 12व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात अर्जुन देव श्रीकृष्ण भगवंतांना विचारतात, मनमना भाव मद्भक्तो बद्ध्याधीमाम नमस्कुरु, की ठीक आहे देवा, माझा मोह नष्ट झालाय, मी तुझं विश्व विराट रूप बघितलंय, पण मग मला असा प्रश्न पडतोय की तू सांगितलंस मला की जो भक्त आहे तोच मला प्राप्त करू शकतो. तर मग सगुण साकार रूपाची उपासना करणारा भक्त श्रेष्ठ आहे की निर्गुण निराकार रूपाची उपासना करणारा भक्त श्रेष्ठ आहे? आणि ह्या अर्जुनाच्या प्रश्नावर श्रीकृष्ण भगवंताने जे उत्तर दिले तो भक्तियोग आहे. 12व्या अध्यायाचा पहिला श्लोक अर्जुन उवाच आहे. 20 श्लोकांचा अध्याय आहे. पहिला श्लोक अर्जुन देवाने प्रश्न विचारले, बाकीचे 19 श्लोक श्रीकृष्ण भगवंतांनी भक्ताची लक्षणं सांगितले. जवळजवळ 26 लक्षणं भक्ताची सांगितले की भक्त कोणा प्रकारचा कसा असतो, तो कसा असला पाहिजे, तो देवाला कसा अभिप्रेत आहे, हे श्रीकृष्ण भगवंतांनी 12व्या अध्यायात सांगितले. म्हणून तो भक्तियोग आहे. आता संपूर्ण गीतेत वेगवेगळ्या वेळेला भक्तिरवे विचारणी, एक भक्तीर विशिष्टते म्हणून भक्तीची लक्षणं, भक्तीचं महत्त्व आम्हाला बघायला, ऐकायला किंवा वाचायला मिळतं. पण हा भक्तियोग वैशिष्ट्यपूर्ण का आहे? तर भक्ती कशी करावी हे बाकीकडे सांगितलं, पण भक्त कसा असतो किंवा कोणता भक्त महत्त्वपूर्ण आहे हे आम्हाला 12व्या अध्यायात सापडतं. म्हणून आज आपण दुसऱ्या सत्रात 12व्या अध्यायाचं मला समजलेलं अध्ययन मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता अर्जुनानं प्रश्न विचारलाय तर श्रीकृष्ण भगवंत सांगतात, हे बघ अर्जुना, जो अनन्य भावे मला शरण आलाय, जो मला संपूर्ण तन मन धनानं समर्पित आहे. आता इथं लक्षात घ्या, तन आणि धन लावणं फार सोपं आहे. कार्यक्रम आहे, शारीरिक कष्ट लावले, जेवायला वाढलं, पात्र उचलली, तुमचं तन तुम्ही परमेश्वराला सेवेला लावलं. धन म्हणजे आर्थिक मदत केली. महत्त्वपूर्ण आहे ते मन देणं. लक्षात घ्या. आता प्रत्येक गोष्टीत, प्रपंच असो, परमार्थ असो, व्यवसाय असो, व्यापार असो, नोकरी असो, एकनिष्ठता प्रत्येक ठिकाणी अपेक्षित असते. लक्षात घ्या. तुमच्या व्यवसायात सुद्धा तुम्हाला असं वाटतं की आमच्यासोबत काम करणारे माझ्याशी एकनिष्ठ असले पाहिजे. वाटतं की नाही सगळ्यांना? घरात प्रत्येकाला वाटतं आपल्या कुटुंब परिवारातले सदस्य आमच्याशी एकनिष्ठ असले पाहिजे. हाच भाव भक्तीच्या ठिकाणी सुद्धा भगवंताला अपेक्षित आहे. म्हणजे एकनिष्ठता हे स्वरूप आहे भक्तीचं. म्हणजे तो मूळ पाय आहे, त्याच्यावरतीच भक्तीचं रूप आधारलेलं आहे. आता भक्ती कशी? भक्ताची लक्षणं श्रीकृष्ण भगवंत सांगतात की मैत्री आणि करुणा 12व्या अध्यायात जी लक्षणं आली ती मी तुमच्या समोर सांगते. जो भक्त असतो तो मैत्री, त्याचा सगळ्यांशी व्यवहार असतो, तो मैत्रीपूर्ण असतो, करुणेला भरलेला असतो. आता आम्हाला लीळाचरित्रात 22 दिसतात. आपण सगळ्यांनी लीळाचरित्र ऐकलेलं आहे. जेव्हा आमचे स्वामी एखाद्या भक्ताला शिक्षा करतात, तुम्ही 500 दंडवत घाला. थोड्या वेळानं बाईसा म्हणतात, बाबा मी दंडवत घालायला मदत करू. तो आता 500 कधी घालणार, थकून जाईल बिचारा. किंवा एखाद्याला सारंग पंडितांना पाण्यात उभारायची शिक्षा केली. माहिती आहे चरित्र सगळ्यांना? तुमचं काही जीवन, यांचं काही जीवलीय चरित्र माहिती आहे ना सगळ्यांना? त्यात सारंग पंडितांना स्वामींनी पाण्यात उभं केलं. बाईसा म्हणतात, बाबा त्याला बाहेर यायला सांगा, थंडी वाजत असेल त्याला. ही करुणा आहे. हे भक्ताचं लक्षण आहे की त्याला प्रत्येक ठिकाणी आपलं परक नाही, जो काही आहे सगळ्यांच्या ठिकाणी करुणाभाव आहे, मैत्रीपूर्ण व्यवहार आहे, निरहंकारत्व, अहंकार नाही आहे भक्ताच्या ठिकाणी. आमचे नागदेव आचार्य आहेत. स्मृतिस्थ तुम्ही ऐकलं असेल तर स्मृतिस्थात 2 महत्त्वपूर्ण स्मृती आहेत. एका स्मृतीमध्ये एका भक्तांनी आमच्या आचार्यश्रींचं पूजन करायचं ठरवलंय. आसन रचलंय, पूजन केले, नवरत्नांचा टिळा लावलाय. टिळा लावल्यानंतर आमच्या आचार्यश्री रडायला लागले. तर शंका आली की का रडताय भटो तुम्ही? माझं काही चुकलंय का? मी विधी करताना चुकलोय का? किंवा माझ्याकडून काही अपशब्द केलेत का तुम्हाला? तुमच्या डोळ्यात पाणी का आलंय? आचार्यश्री काय म्हणतायत, मी असं आसनावर बसून पूजन करून घेतोय, अस्थिपरी काही माझ्या बापाचे हेली. स्वामींनी त्यांना वर दिलेला आहे की तुझे मुख्य अशी असलेली काय की माझ्यापासून माझ्याकडून एका दोघांना धर्मश्रवण होईल, पण तुझ्याकडून 7-5 हे स्वामींनी वरदान दिलंय. शांतपणे मार्गाचा व्यापार करतायत, सगळ्या परमार्गाला सांभाळतायत, तरीही त्यांना असं वाटतंय
की मी पूजन करून घेतोय म्हणजे अस्थीपरी काय माझ्या बापाला सांगितले, मला नाही सांगितले. किंवा जेव्हा आचार्यश्रींचा देहावसान आरंभलेला आहे, आता ते देहावसान होणार आहे, ते सगळ्या परमार्गासमोर दंडवत घालतायत. आम्हाला माहिती असलं आमची चूक आहे तरी सुद्धा आम्ही सॉरी म्हणताना 10 वेळा विचार करतो. आमचा अहंकार अडवा येतो. भक्ताचं तसं नाहीये. आचार्यश्री सगळ्या परमार्गासमोर दंडवत घालतात आणि म्हणतात, श्री चक्रधरा रायाचा व्यापारूकरिता माझे कोणास विकास गेले असेल तरी समस्त गुरुकुळा मत्सी क्षमा करावी. मी तुम्हाला सांभाळत असताना माझं काय चुकलं असेल असं म्हणलेले नाहीत. ते काय म्हणाले, श्री चक्रधरा रायाचा व्यापारूकरिता देवानं माझ्याकडे ही सेवा दिली होती तुम्हाला सगळ्यांना सांभाळण्याची. तुम्हाला माझ्या सांभाळी देवाने घातलं होतं, ही सेवा दिली होती. ती करत असताना जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर तुम्ही सगळ्यांनी मला क्षमा करा. हा अहंकार रहित जगणं हे भक्ताचं लक्षण आहे, जे श्रीकृष्ण भगवंतांना अपेक्षित आहे. त्यांनी 12व्या अध्यायात सांगितले. क्षमा आणि संतोष. भक्त हा क्षमाशील असतो, त्याच्या ठिकाणी संतोष असतो. तुम्हाला सांगते, औसा सगळ्यांना माहिती आहे. या चरित्रात भेटणारी औसा वेगळी आहे, गोविंद प्रभू चरित्रात भेटणारी औसा वेगळी आहे आणि स्मृतिस्थळात भेटणारी औसा तर अत्यंत वेगळी आहे. लीळा चरित्रातली औसा इतकी हट्टी आहे की ती स्वामींवर सुद्धा रुसतीये, रुसून निघून जाते. ती स्वामी सामोरे येत आहेत मग येते ती. मग आम्ही पुढे जातोय, गोविंद प्रभू चरित्रात आम्हाला औसा भेटते. तिचा रोजचा कानवला, तिचं वागणं ओबडधोबड आहे. ती मोठा कानवला घेऊन श्रीप्रभू बाबांना अर्पण करते आणि मग तो कानवला खाल्ल्यानंतर श्रीप्रभू बाबा जेवणच करत नाहीत, आरोग्य करतच नाहीयेत. म्हणून माहीम भट्ट तिला म्हणतात, उद्यापासून तो कानवला आणायचा नाही. तुझा कानवला खाल्ला की श्रीप्रभू बाबा पण दुसरं काही खातच नाहीत, तू आणू नको बाई उद्यापासून कानवला. बिघडलं आमचं. पण दुसऱ्या दिवशी श्रीप्रभू बाबा आरोग्याला बसलेत. कानवा जोगीन येईल म्हणे, कानवला आणेल म्हणे. माहीम भट्टांचं धाबदन आणलंय. आता काल मी ओरडलोय तिला, आता तिला कुठल्या तोंडाने म्हणून की कानवला घेऊन ये म्हणून. गेलेत बिचारे, चल ना हो कानवला घेऊन. नाही नाही आता नाही मी आणणार, तू काल मला म्हणालास ना, आता मी नाही आणणार कानवला. ही गोविंद प्रभू चरित्रातली औस आहे. आणि नंतर तिनं कानवला दिला, पण हट्टी आहे. तू नाही म्हणलास ना, मी नाहीच देणार. मग आम्हाला भेटते स्मृतिस्थळातली औसा. ती एक दिवस माहीम भट्टानं म्हणते, तुम्ही माझं काहीतरी घ्या, चहा उदक अन्न, माझं काहीतरी तुमच्या ठिकाणी मला करायचं आहे. माहीम भट्टांच्या मनात विकल्प आहे. ही चातुर्वर्णात भिक्षा मागते, हिचं कुठनं बसणं नीट नाही, ही कसाही कुठेही हात लावते, स्वच्छता नाही, मी नाही हिचं खाणार नाही म्हणाले. काही दिवसांनी आचार्यांना ही गोष्ट समजली. आचार्यश्री ओरडतात. ते म्हणतात, ज्या आऊला आमच्या स्वामींनी लावलं ताळलं. स्वामी म्हणतायत की औसाचे बोलणे वेडस बोलणे अष्टादश पुराणा न मिळे. ती औसा जिच्या पाठीमागं धावून धावून श्रीप्रभू बाबांनी कानवला मागून खाल्ला, तुम्ही तिचं नाही म्हणताय म्हणजे देवाचं नाही म्हणताय. आणि मग त्या काळचे लोक फार छान होती बरं का. चूक सांगितली की लगेच मान्य करायचे की चुकलंय. माहीम भट्ट औसाजवळ गेलेत की आऊ माझं चुकलं, आता तुम्हाला काय द्यायचं असेल मला द्या. ही औसा लॅचरत असं तर म्हणले असते, मी नाही देणार तुला. मी काय म्हणते, ती नमस्कार करताना उठी बा, तुम्ही चक्रस्वामीची अधुरा. माझा देव होता तेव्हा मी हट्ट केला, कशी वागले, कारण माझ्या पाठीवर देव होता. पण आता देव नाहीये, तुम्हीच माझ्या चक्रस्वामीच्या धुरा आहात, म्हणून ती क्षमा करते. हे भक्ताचं लक्षण आहे. संतुष्टता, जे मिळालं त्यात समाधानी. एक छोटीशी गोष्ट मी वाचली होती. एक आजी होत्या, जसं आता तुम्ही सगळे प्रवचनासाठी आलाय, त्या रोज पुराण ऐकायला जायच्या मंदिरात. आणि मग पुराण संपलं की प्रसाद घ्यायच्या आणि घरी जायच्या. एक दिवस त्यांना शेतातून यायला उशीर झाला. त्या सगळं काम उरकून मंदिरात गेल्या तर पुजारी बुवा गाभाऱ्याचा दरवाजा बंदच करत होते. ती म्हणली, अरे बापरे, संपलं वाटतं कीर्तन, प्रसाद पण संपला असेल. तर ते म्हणले, हो आजी प्रसाद संपला, पण थांबा, देवाच्या नैवेद्याचा एक लाडू आहे तो तुम्हाला देतो मी, तो तसाच असेल. आणि मग त्याने तो नैवेद्याचा लाडू आणून आजीच्या हातावर ठेवला. आम्ही असतो तर लगेच तो घेतला असता, घरी नातवंडांना होईल म्हणून सोबत घेऊन गेलो असतो. स्थायी भाव आहे. प्रसाद म्हणजे आम्हाला वाटतं सगळ्यांना मिळावा, माझ्याबरोबर मला मिळावा, माझ्या मुलाला मिळावा, नातवाला मिळावा, परत पंतवाला, म्हणजे 4-5 पिढ्यांना तो मिळावाच प्रसाद असं वाटतं. त्या आजीनं त्या लाडवातला एकच घास असा घेतला, तो खाल्ला आणि बाकीचा लाडू पुजारी बुवांना परत दिला.
ते पुजारी बाबा म्हणले, तू शेवटची आहे साजे, घेऊन जा घरी, आता कोण येणार आहे? नाही नाही म्हणाले, माझ्यासारखंच कोणी चुकलं माकलं असेल, राहिलं असेल, ते मागाहून येईल, त्याला द्यायला होईल. आणि प्रसाद केवढा असतो, त्याचं वाक्य खूप सुंदर आहे. प्रसाद काही पोट भरण्यासाठी खायचा नसतो, प्रसाद जीव निवडण्यासाठी खायचा असतो. ही संतुष्टता भक्ताच्या ठिकाणी असते. भक्त संतुष्ट असतो, समाधानी असतो. जे मिळेल, जेवढं मिळेल, जसं मिळेल, जिथं मिळेल, तो त्याच समाधान मानतो. हे भक्ताचं लक्षण श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि भक्ताचं सगळ्यात महत्त्वपूर्ण लक्षण आहे समर्पण. समर्पित असणं महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला सांगते, कुंतीनं श्रीकृष्ण भगवंतांना काय मागितलं होतं सगळ्यांना माहिती आहे. काय मागितलं होतं की देवा मला दुःख दे. आपल्यात आहे हिंमत असं म्हणायची. बाबळगावकर बाबांचं पूर्वी प्रवचन करायचे ना, त्याचे वचन मला म्हणून भाग आहेत. त्यामध्ये ते सांगतात की आपल्यात अशी हिंमत आहे का, टायर पंक्चर झाला आपल्या गाडीचं, आपण असं म्हणू शकतो का, बरे झाले देवा केले टायर पंक्चर, मागाचे बंपर बरे गेले, असं म्हणू शकतो आपण? नाही म्हणू शकत. आम्ही देवापुढे जाऊन उभं राहतो, मीच का रे बाबा. म्हणजे देवाला तुम्हाला 10 गोष्टी दिल्या आणि एक दिली नाही, तर त्या 10 गोष्टी विसरतो आम्ही आणि एक गोष्ट दिली नाही म्हणून देवापुढे जाऊन उभं राहतो. माझंच का एवढं मी करतो, सकाळी येतो, संध्याकाळी येतो, अमावस्या पौर्णिमेला येतो, नाद घालतोय तुला, देवावर डोकं ठेवतो आणि मीच का रे बाबा, तुला मीच दिसतो. कुंती असं म्हणत नाही. कुंती म्हणते देवा मला दुःख दे, म्हणजे मला तुझा विसर पडणार नाही. भक्ताचं लक्ष नाही. भक्ताला असं वाटतं की मला देवाशिवाय जगायचंच नाहीये, मला सदैव देवाचं नामस्मरण करता आलं पाहिजे. आपलं कसं झालं माहिती आहे का, ते एक कथा आहे छोटीशी. एका बिल्डिंगचं काम चाललं होतं आणि कॉन्ट्रॅक्टर आला बघायला, ते कंत्राटदार, काम कसं चाललंय, काय चाललंय. खूप मोठी बिल्डिंग होती, तळमजल्याचं काम चालू. तो वरती चढत गेला, बघितलं, त्याला काहीतरी सांगायचं होतं की बाबा इथं चुकलंय म्हणून. त्यानं वरून खाली बघितलं तर एकदम खालच्या मजल्यावर कामगार काम करत होते. ते म्हणजे आता एवढ्या फोनची सोय नव्हती, आता एवढ्या जोरात हाक मारला तर आवाज नाही जाणार, म्हणून त्यांनी काय केलं, 1 रुपयाचा ठोकळा टाकला खाली. तिच्या पाठीवर लागल्यावर त्याला असं उचललं, खिशात ठेवला आणि परत काम करायला सुरुवात केली. त्यांनी परत वरनं 20चा ठोका टाकला, नोटा टाकल्या, 5, 10, 20, 50, 100, 500, 1000. तो माणूस ना घ्यायचा, खिशात ठेवायचा, पण वर बघायची तसली घ्यायचा नाही. मग त्या कंत्राटदाराला राग आला. त्यांनी खडा घेतला छोटासा आणि वरनं टाकला खाली. त्याला लगेच वरती बघितलं, कोण आहे रे. आपलं असं झालंय, देव सुख देतो ना, आम्ही बघत नाही देवाकडं. आम्ही दुःख दिलं की देवाकडे जातो विचारायला लगेच. किती चांगलं होतं, आम्हाला देव नाही आठवत, थँक्यू म्हणायसाठी तरी जा देवाकडे की देवा तू चांगलं केलं आमचं. दुःख दिलं की मलाच का म्हणून आम्ही देवाला विचारायला जातो. देवाकडे तुम्ही पर्यायच ठेवत नाही. दुःख दिल्याशिवाय तुम्ही त्याच्याकडे येतच नाही, म्हणून तर तुम्हाला बोलवण्यासाठी दुःख देतो, लक्षात घ्या. पण कुंती माता दुःख मागते, देवा मला सदैव दुःख दे. अपेक्षांचा त्याग. आज आम्ही मोठे, मी इथं बसले, मला बसता येत नाही, मला वाटलं की मला त्या खुर्चीवर बसायला द्यावं, खाली बसल्यानंतर पटकन उठता येत नाही, ही अपेक्षा आहे माझी. किंवा मला हार घालावा, सगळ्यांना असं वाटतं, प्रत्येकाला. पण आचार्यश्री एवढे मोठे आचार्य आहेत, पण स्वतःचं काम स्वतः करतायत. स्वयंदासन तपस्विनाम. एक दिवस जेवायला बसल्यानंतर बाकीच्यांनी त्यांना पाणी द्यायचं विसरले. आचार्यश्रींनी उठून पाणी घेतलं. बाकीच्यांना वाईट वाटलं, अरे आज आपण विसरलो. पण आचार्यश्री नाही म्हणाले की मला कोणी पाणीच नाही दिलं, एवढं तुम्हाला सांभाळतो. अपेक्षाच नाही आहे, फक्त असा असतो. कुणाकडून कसलीही अपेक्षा नाही, स्वतःचं काम स्वतः करायचं आणि निरपेक्ष वृत्तीनं जगायचं. द्वंद्व समता म्हणजे सुख दुःख. सुख मिळालं तरी शांत, दुःख मिळालं तरी शांत, थंडी वाजली तरी शांत, खूप गरम व्हायला लागलं तरी शांत. खूप जुनी गोष्ट आहे. एक जुने पंत बाबा होते श्रीरामपूरला. आम्ही बेलापूर नमस्काराला गेलो होतो. गुराई गाडीत बसल्या होत्या आणि ते गुरांना दंडवत करायला आले. दरवाजा उघडा होता आणि त्यांनी असा दरवाजात हात ठेवला होता. म्हणजे डोळ्यासमोरची गोष्ट आहे माझ्या, आणि ते पाप माझ्याकडूनच झालं होतं, त्यामुळे माझ्या चांगलं लक्षात राहिलं आहे. तर त्यांनी असा दरवाजा पकडला होता आणि मी दरवाजा लावला. त्यांची बोटं अडकली. ते बरं, ते लक्षात यायला पण माझा खूप वेळ गेला. ते तसेच हात ठेवून गुरांशी हसून बोलत होते.
ओरडणं नाही, किंच चेहऱ्यावरची रेष पण त्यांच्या हल्ली नाही. ते खूप दिवसापूर्वी वारले, जुने पंतबाबा होते, तरुण होते. दरवाजा उघडल्यावर बघितलं त्यांची बोट अशी काळी झालेली. त्यांनी ते दाखवली पण असे धरून ते तशाच गुरांशी बोलत राहिले. डोळ्यानं समोर मी ते बघितलं की दुखलं तरी चेहऱ्यावर न दाखवता स्थितप्रज्ञासारखं कसं जगावं. भक्त असा असतो, साधू असे नसतात. तर तुम्ही त्यांना स्वामी काय म्हणतात, तुम्हा मारेता पूजिता समालाची गोवे किंगा. मारलं तरी तुम्ही त्यांना आशीर्वादच दिले पाहिजेत, पूजलं तरी आशीर्वादच दिले पाहिजेत. मारलं म्हणून शिवाय शब्द द्यायचे नाही, पूजन केलं म्हणून तुम्ही त्यांचं कौतुकाचे पोवाडे गायचे नाहीत. तुम्हाला दोन्ही समान राहता आलं पाहिजे. म्हणजे श्रीकृष्ण भगवंतांना जे भक्ताचे लक्षण अपेक्षित आहेत, आमच्या स्वामींना पण तीच अपेक्षित आहेत. आचार्यश्री जेवायला बसलेले आहेत आणि देमाईसाने त्यांना चुकून तूप म्हणून करडेलं वाढलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे ही स्मृती. काय म्हणतायत आचार्यश्री, करडेल का तूप ऐसे नेणे तरी माझे रुपयेचे आहे. हे दाखवण्यासाठी नाहीये, त्यांना नाहीच समजले का. तर या मागचं मूळ कुठे आहे, तर जेव्हा आमचे स्वामी होते तेव्हा एक दिवस स्वामींनी त्यांना प्रसाद म्हणून तुपा भाताचा एक घास दिला. तेव्हा आचार्यश्री काय म्हणाले, आपण नाही का म्हणत कशाला एवढंसं दिलं, माझं तोंड खवळलं. तसं आचार्यश्री म्हणाले म्हणून आमच्या स्वामींनी त्यांना शिक्षा पण केलं. चौरी दांड असतं ते देवाला वारा घालायचं असतं की नाही, त्यांना त्यांच्या कोपऱ्याने गुडघ्यावर मारलं. म्हणशील परत असं, साधून असं म्हणू नये, म्हणशील परत असं. त्याचा परिणाम हा झाला की त्यांना तुपातला आणि करडेल तेलातला स्वाद सुद्धा कळायचा बंद झाला. ही समानता आमच्या आचरणात, आमच्या पूर्वसरींच्या आचरणात होती. हे भक्ताचं लक्षण आहे, एकनिष्ठतेचं लक्षण आहे, परमेश्वराप्रती समर्पित झालेल्याचं लक्षण आहे. ही सगळी भक्ताची लक्षणं झाली. पण मग भक्त अशा प्रकारचा आहे, तर ती भक्ती कशी असली पाहिजे, भक्ती कशी केली पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे की महाभारताचं युद्ध सुरू झाल्यावर, जसं आता निवडणुका चालू आहेत, मग उमेदवार उभे राहतात, सगळ्यांच्या दारात जातात, आम्हाला मत द्या, आम्ही तुमची कामं करू. आता आजपासून आचारसंहिता चालू आहे मला वाटतंय. तसं युद्ध सुरू झाल्यावर संपूर्ण भारतवर्षाचे 2 भाग झाले, एक पांडवांकडून आणि एक कौरवांच्याकडून. फक्त द्वारका शिल्लक राहिलेली आहे आणि आता एक द्वारका राहिली, तिला कुणाच्या बाजूने लढायचं हा मोठा यक्ष प्रश्न समोर उभा राहिला आहे. आणि मग श्रीकृष्ण भगवंतांनी यावर तोडगा काढला की एका बाजूला माझी अजिंक्य असणारी नारायणी सेना आहे आणि एका बाजूला मी निशस्त्र आहे. मी शस्त्र काय हातात धरणार नाही. तो एक पांडवांच्या बाजूला आणि कौरवांच्या बाजूला. मात्र जो सगळ्यात पहिल्यांदा येईल त्याला मागितलेलं मिळेल, दुसऱ्याला राहिलेलं घ्यावं लागेल. दोन्ही सैन्यामध्ये म्हणजे खडाजंगी कोण आधी पोहोचले, आधी दुर्योधन पोहोचलाय, लक्षात घ्या. श्रीकृष्ण भगवंत झोपलेले आहेत, दुर्योधन डोक्याजवळ जाऊन बसलाय. गुरु राखणारा, शेणामातीत खेळणारा, याच्या पायाजवळ बसून मी काय करू, हा अत्यंत क्षुल्लक विचार त्याच्या डोक्यात आला आणि तो डोक्याजवळ श्रीकृष्ण भगवंताच्या बसलाय. अहंकार नेहमी डोक्यात असतो, लक्षात घ्या, आणि नम्रता पायाजवळ असते. आपण उठल्यानंतर कुठे बघतो, पायाकडे, काय असं बघतो, डोक्याकडं मी बघत. म्हणून देवाच्या श्रीचरणावर आपण आपला माथा का टेकायचा, कारण देवाचं लक्ष पहिला तिथं जात आहे. आणि अर्जुन मागाहून आलाय आणि तो श्रीचरणाजवळ बसलाय. त्याला बसल्या बसल्या श्रीचरण संहान म्हणजे पाय दाबायला सुरुवात केली. श्रीकृष्ण भगवंत उठले, अरे अर्जुन कधी आलास. दुर्योधन मागं बसले, कृष्णा पहिल्यांदा मी आलोय. अरे तुम्ही पण आलात का, बरं बरं, काय म्हणतोयस अर्जुना, आत्या बरी आहे का, कसं काय येणं केलंस. अर्जुन म्हणाले ते असं, कृष्णा पहिल्यांदा मी आलोय, आधी माझ्याशी बोल. गोपालकृष्ण म्हणतात मान्य आहे पहिल्यांदा तुम्ही आलाय, पण मी बघितलं पहिल्यांदा अर्जुन आलाय ना. अर्जुन समोर बसलाय, तो वयाने लहान पण आहे, त्यामुळे पहिला अधिकार त्याचा आहे मागायचा. लक्षात घ्या, पहिल्यांदा दुर्योधनाला मागायला दिलं असतं, त्याने नारायणी सेना मागितली असती आणि श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाकडे राहिले असते, तर आज आपण म्हणलो असतो की अर्जुनाकडे राहिले म्हणून त्याला श्रीकृष्ण भगवंतांना घेतलं. बरोबर आहे की नाही. पण अर्जुनाला पहिल्यांदा मागायची संधी मिळाली. त्याने सांगितलं, हे बघ अर्जुना, मी ठरवलंय, सगळ्यांना माहिती आहे, एकीकडे माझी अजिंक्य असणारी नारायणी सेना आहे आणि एकीकडे मी निशस्त्र आहे. मी शस्त्र हातात धरणार नाही, फार तर तुझा रथ चालवेल. आणि जमलं तर आपल्या 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन, विचारलंच तर मला. या व्यतिरिक्त माझा काही उपयोग नाही.
तुला काय हवंय? अर्जुनानं हात जोडलेत आणि तो म्हणालाय, केशवा माझा तूच एक व्हावा, जसा पण आहेस मला तू पाहिजेस. आणि अर्जुनानं श्रीकृष्ण भगवंतांचं चयन केले, निवडले. आणि दुर्योधन खदा खदा हसलाय. किती मूर्ख आहे हा अर्जुन. संधी हातात असताना सुद्धा त्यानं सैन्य न निवडता, कारण आधीच पांडवांच्याकडे सैन्य कमीच होतं, कौरवांच्याकडे जास्त होतं. आणि मग तो गेला. युद्ध सुरू झालंय. जयद्रथ वधाच्या वेळेला दुर्योधन विचारतो, अर्जुना याच कृष्णाला मागितलं होतंस ना तू? काय केलं त्यानं? तू चतुरंग सेनेच्या, नारायणी सेनेच्या बदल्यात हा कृष्ण मागितला होतास, निघालास ना मरायला? अर्जुन म्हणतो, माझं असं मरण ही जर तुझी इच्छा आहे तर त्यात माझं काहीतरी भलं असेल म्हणून मी असं मरतोय. त्या क्षणी सुद्धा, इतकं उकसवल्यानंतर सुद्धा अर्जुनाचा श्रीकृष्ण भगवंतांच्या वरचा विश्वास जळमलेला नाहीये. तो त्यांच्या ठिकाणी एकनिष्ठ आहे. मग तू जे काय आहे ना, तुझ्यामुळेच आहे, तूच आहेस. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंतांनी वेळोवेळी जयद्रथ वध असू दे, जेव्हा तक्षक नागानं कर्णाच्या बाणावर गेलाय अर्जुनाला मारण्यासाठी, तेव्हा सुद्धा प्रत्येक वेळी अर्जुनाचं रक्षण श्रीकृष्ण भगवंतांनी यासाठी केलंय, कारण अर्जुन अनन्यभावे शरण गेलाय. द्रौपदी वस्त्राने विस्ताराने तुम्हाला सांगणार नाही, पण त्या वस्त्रहरणाचा प्रसंग डोळ्यासमोर आला. लक्षात घ्या, सुरुवातीपासून द्रौपदीनं सगळ्यात पहिल्यांदा आपल्या 5 पतींकडे मदतीची याचना केली आहे. तिला भरदरभरात ओढत आणले. रजस्वाला आहे ती, केस मोकळे सोडलेले आहेत. ती आपल्या 5 पतींकडे बघते की तुम्ही मला या कलंकातनं वाचवा. ते हातोबल आहे. मग द्रोणाचार्य, पितामह सगळ्यांच्याकडे तिने मदत मागितली. हे सगळं करत असताना हाताने तिने निराशा घट्ट पकडल्यात आणि ती सगळ्यांच्याकडे मदत मागते. कुणीही आलेलं नाही आहे. सगळे खाली मान घालून बसलेले आहेत. आणि मग एका क्षणी तिला जाणीव झाली की यावेळी फक्त गोपाल कृष्णच मला मदत करू शकतो. म्हणून तिने निराही सोडल्यात आणि आकांतानं आर्ततेनं गोपाल कृष्णाला हाक मारली आहे की भगवंता माधवा धाव म्हणून. या द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगातनं हे शिकायला मिळतं की तुम्ही सगळं सोडून अर्थतेने जेव्हा, म्हणजे काहीच नाही, स्वतःचे तुम्ही प्रयत्न सुद्धा सोडले पाहिजेत की तुझ्यावरच माझा भार आहे. जसं लहान मुलं असतं, ते रडतं, त्याला माहिती असतं आपण रडलं की आई आपल्याला घेऊन येणार आहे. काहीही करा इतरांनी, ते गप्पच बसत नाही. मग आईला पण लक्षात येतं की आता हा माझ्याशिवाय शांत बसणार नाही. ती हातातली सगळी कामं सोडून मुलाकडे जाते. देवाला तसं आपल्याकडे आणायचं असेल तर आम्हाला त्या बाळासारखं अर्थ टाहो करून रडता आलं पाहिजे. देवाला तसं बोलवता आलं पाहिजे जसं बाळ आईला बोलवतं. एखादी आई आपल्या बाळाला पावडर लावते, आंघोळ घालते, सजवते. तिची इच्छा असते की माझं बाळ छान दिसावं. तिच्या डोक्यात असं काय नसतं की हे मला त्याच्याकडून काय अपेक्षा असते का, यांनी काय करावं, माझं बाळ छान दिसावं. इतकी निरपेक्ष भक्ती आम्हाला करता आली पाहिजे, तेव्हा आम्ही परमेश्वराला प्राप्त करू शकतो. एक दिवस बाईसा आमच्या स्वामींना विचारतात, उत्तरार्धातलं 566वं चरित्र आहे की जी श्रीकृष्ण चक्रवर्तींना आम्ही श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतो, हे बरोबर आहे. पण मग उद्धव देवाला उद्धव देव का म्हणायचं, नुसतं उद्धव का नाही म्हणायचं? श्रीकृष्ण आमचे स्वामी सांगतात, बाई भक्ताची थोरी देवची जाणे. देवालाच माहिती आहे तो भक्त किती महत्वाचा आहे. भक्ताला देव आवडतो हे महत्त्वपूर्ण आहेच, पण देवाला पण भक्त आवडला पाहिजे हे जास्त महत्त्वपूर्ण आहे. लक्षात घ्या, ती आवड निर्माण करण्यासाठी तेवढं समर्पण आमचं असलं पाहिजे. आमचे स्वामी सांगतात, भक्ती जैसी पेंद्या रावणाची. तो रावण एक दिवस ते बांबूचा ते ह्याला काहीतरी ते वानरीचं अडकलं होतं, त्यातने वाघानं हलून त्यातून स्वर निघायला लागले आणि महादेव ते मन लावून ऐकायला लागला. ते रावणानं बघितलं. रावण महादेवाचा भक्त. त्यानं काय केलं, डावा हात कापला, मीठ मांस बाजूला काढलं आणि ते नसा असतात ना त्याचं तंतुवाद्य करून वाजवायला सुरुवात केली. कशाला? शंकराला प्रसन्न करायला. त्यानं ते वाजवायला सुरुवात केली, वेगवेगळे राप आलाप. शंकरानं वळून बघितलं नाही. मग त्यानं आपलं पहिलं शिर काढलं आणि अर्पण केलं, तरी बघितलं नाही. दुसरं काढलं तरी बघितलं नाही. 9 शिरं त्यानं अर्पण केली. कुणी? रावणानं. फक्त महादेवानं वळून माझ्याकडे बघावं एवढ्यासाठी.
आणि जेव्हा 10वं शीर अर्पण करायला लागला त्यावेळेस ते म्हणले थांब. देवता भक्ती इतकी कठीण आहे, इतकी भक्ती आमच्या स्वामींच्या ठिकाणी केली तर. जसं त्या स्वामी सांगतात भक्ती जैसे वैजो राणीची. वैजाई म्हणून एक वाणीण होती. ती काय करायची माहिती आहे का? स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी आहेत बरं का, पुराणातल्या कथा नाही आहेत, त्यामुळे या सत्य आहेत, लक्षात घ्या. स्वामी सांगतात ती वाणीण होती. ती रोज सायंकाळी सगळे उपचार झाले, सगळा स्वयंपाक सगळं झालं की सगळं झाल्यानंतर उशिरा आंघोळ करून कुंकू लावून त्या वैजनाथाच्या मंदिरात जायची उपासना करायला, पूजा करायला. घरातले म्हणायचे उशिरा कशाला जाते तू, इतक्या रात्री का जात असते तू, एकटीच जाते, वेळी जाते, जात नको जाऊ. तिनं कोणाचं ऐकलं नाही. एक वेळ जेवायची, अशी तिचा उपास तापास करायची, अशी बारीक झाली. एकटीच घरातले म्हणाले ही उशिरा जाते, अलंकार लिहून जाते, तयार होऊन जाते, शुचिरभूत होऊन जाते, अशी बारीक झाली आहे, हिचं कुठं बाहेर काही चाललं तर नसेल त्याच्यासाठी ती झुरत आहे म्हणून. मग ते पाठीमागून तिचा पती गेला बघायला. ती गेली आतमध्ये नेहमीप्रमाणे. ते वैजनाथ म्हणजे महादेव, त्याची पिंड होती, पूजा केली. ती परत फिरली तर तो मागं उभा तलवार काढून. तो म्हणला तुला किती वेळा सांगितलंय परत यायचं नाही, पण तुम्ही ते येते शेतकरी रात्रीची. आणि मग तलवार उगरल्यावर तिने धावा सुरू केला, धाव धाव वैजनाथा म्हणून. तर त्या पिंडीचे 2 भाग झाले आणि त्यामध्ये ती सामावली गेली. त्या देवतेनं अभिमान घेऊन तिला त्या पिंडीत सामावून घेतलं. आमचे स्वामी सांगतायत ज्या पात्रतेची तिची भक्ती आहे, देवता पण तितकं फळ देऊ शकत नाही, देवतेत पण तेवढं सामर्थ्य नाही फळ द्यायचं, एवढी उच्च कोटीची तिची भक्ती आहे. भक्ती अशी असली पाहिजे की देवाला पर्यायच नाही राहायला पाहिजे पळत यायला. जसं रुद्रपूर चरित्रात बघा, स्वामी सांगतात नेनोची श्रीप्रभूची वेळा कवने जेव्हा काय देते. श्रीप्रभू बाबांच्या लीलेबद्दल सांगताच येत नाही. आता आमच्या स्वामींचं कधीतरी तुम्ही बघितलंय का? रुद्रपूर चरित्र ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की कुठंच श्रीप्रभू बाबांचा पूजा अवसर झालेला नाहीये. कुठं त्यांचं ठरलेलं नाही की बाबा सकाळी पूजा अवसर आहे, श्रीप्रभू बाबा व्यवस्थित बसलेत, जेवलेत, मग संध्याकाळचा पूजा अवसर आहे, कुठंही नाही. ते जिथं असतील तिथं जेवायचे. त्या उलट आमच्या स्वामींचा पूजा अवसर आहे, बाईसा पूजा करतायत, वेगवेगळ्या प्रकारचे टिळे लावतायत. तर असं अनिश्चित असणारं आमच्या श्रीप्रभू बाबांचं जीवनचरित्र. ते कुठे ज्या दिवशी महादेवचा काहीतरी विशेष पदार्थ बनवायचा त्या दिवशी सांगायच्या आज कुठं जाऊ नका, मी धिरडं करणार आहे, मी अमृतफळं करणार आहे. त्या श्रीप्रभू बाबांचं काहीच सांगता येत नाही. आमचे स्वामी म्हणतात त्यांची लीळा कवनी वेळा काय देते नाही माहिती, पण असे अनिश्चित असणारी त्यांची प्रवृत्ती संपादन करण्याचं काम आमच्या आबाईसांनी केलं. जे आचार्यश्रींना माहीम भट्टांना साधलं नाही ते कुणाला साधलं? आबाईसाला साधलं. कसं साधलं? भक्तीच्या माध्यमातून, समर्पणाच्या माध्यमातून. जेव्हा वृद्धपूरमध्ये घट भंगवले, म्हणजे गट बसवले होते आणि ते श्रीप्रभू बाबांनी उद्ध्वस्त करून टाकले. बरं, त्या महाजनांना काय श्रीप्रभू बाबांना बोलता येईना, मग त्यांनी बोलायला सुरुवात केली आचार्यश्रींना, माहीम भट्टांना. आमचे श्रीप्रभू बाबा असे नव्हतेच, ते फार छान होते, ह्या ब्राह्मणांनी येऊन त्यांना बिघडवलं. आमचे श्रीप्रभू बाबा असे नव्हतेच. आणि मग या श्रीप्रभू आचार्यश्री आणि माहीम भट्ट म्हणायला लागले आता इथं राहायला नको, हे लोक विपरीत व्हायला लागलेत. मग दामूर्त देऊळ वाड्याचे त्यांना सांगितलं आम्हाला घेऊन जावं श्रीप्रभू बाबांना. ते आले नाहीला, ते खुश झाले. पण श्रीप्रभू बाबा जायला तयार नव्हते. त्यांचं रुद्रपूरवर फार प्रेम होतं बरं का, खूप आवडायचं रुद्रपूर त्यांना. त्यांचा पायच नाही गेला. मग आबाईसा म्हणतात जीजी देऊळ वाड्या बीजे किजोजी, लगेच तयार झाले. हे भक्तीचा चमत्कार आहे, भक्तीचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही जेव्हा समर्पित होत असता तेव्हा परमेश्वराला तुमचं ऐकण्याशिवाय पर्याय राहत नाही. म्हणून देवाला जर आपलंसं करायचं असेल, देवाला आपल्याकडे आणायचं असेल, देवाच्या मनात आपली जागा निर्माण करायची असेल, देवाला जाणून घ्यायचं असेल तर भक्ती हा एकमात्र उपाय, एकमात्र आपल्याकडे असलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग ती भक्ती कशी आहे? तर आता मला तुमचा पत्ता माहिती आहे, लोकेशन टाकलं की कुणीकडेही तुम्ही पोहोचू शकता. पण देवापर्यंत पोहोचण्यासाठी कुठला पत्ता आहे का, फोन नंबर आहे का, लोकेशन आहे का? देवाला आणि आम्हाला जोडून ठेवणारा एकमेव धागा कोणता आहे? नामस्मरणाचा. एकमेव ते नाम आहे जे स्वामींनी परमेश्वरांना स्वीकार केले.
त्या नामाचं स्मरण केल्यानंतर आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. आपला आवाज परमेश्वरापर्यंत पोहोचवता येतो. आणि म्हणून नामस्मरणाच्या माध्यमातून आपला आणि देवाचा सोयरिकेचा सांधा दृढ करायचा आहे. लक्षात घ्या, आता बऱ्यापैकी फार थोड्या लोकांनी मला ओळखलं असेल, कारण मी पहिल्यांदाच पनवेलला आले. पण ज्यांची आधी भेट झाली त्यांनी मला ओळखलं की चला यांना मी बघितलंय. सतत येत राहिले तर तुम्ही मला ओळखणार लगेच एका नजरेत की हां या अशा आहेत म्हणून. तसं एखाद्या पाहुण्याला तुम्ही रोज फोन करत असाल, समजा आईला फोन करतोय आपण, तर ती आई लगेच काय ग बाई कशी आहे, जेवली का, बरी आहे का, बरं चालेल ना तुझं, असं विचारते. पण कधीच फोन न करणारा पाहुण्याचा फोन आला की आपण पहिल्यांदा उचलतच नाही. याला काहीतरी मागायला फोन केला असेल, आपण उचलतच नाही. तुम्ही बघा किती दुसऱ्यांदा फोन उचलतो आपण आणि मग सांगतो बाथरूमला गेलो होतो, फोन सायलेंटला होता, पोरांनी घेतला होता, पोरं गेम खेळत होती त्यामुळे उचलता नाही. बोला काय काम काढलं गरीबाकडं, असा प्रश्न विचारतो की नाही आपण? का विचारतो? कारण आपल्याला असं वाटतं की अरे कधीच फोन न करणारा माणूस आता फोन करतोय म्हणजे काहीतरी काम काढलं असेल याला. मग देवाला असं वाटणं चुकीचं आहे का की अरे कधीच न येणारा माझ्याकडे आलाय म्हणजे याला काहीतरी मागायचंच असेल. तुम्ही रोज नामस्मरण केलं, रोज देवापर्यंत पोहोचला तर देवालाही तुमचा आवाज ओळखायचा होईल. देव तुम्हाला चेहऱ्यानं, नावानं, तुमच्या आवाजानं ओळखेल आणि मग तुम्हाला विशेष करून अर्थ टाहू फोडायची गरज नाही. तुम्ही रोजच्या रोज देवाकडे जात राहिला तर तुमचा सोयरिकेचा सांधा पक्का होत आहे. लक्षात घ्या. आणि तो फक्त नामस्मरणानं होणार आहे. आणि म्हणून नामस्मरण भक्ती करण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. भक्ती करायची म्हणजे काय करायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळं समजलं आम्हाला, भक्ताची लक्षणं कशी आहेत, भक्ती कशी केली पाहिजे, एकनिष्ठपणे केली पाहिजे. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे, त्यामध्ये भक्तिरवी बिचारिणी या अर्ध्या ओळीवरती ना खूप छान ओव्या आहेत त्यांच्या. ते म्हणतात की माझी मूर्ती निपजवी, घराचे कोणी बैसवी, आपण गावोगावी देवा जाय. म्हणजे मला कुठल्या तरी ह्याच्या कोणात घराच्या नेऊन बसवतो आणि आपण वेगवेगळ्या देवाला फिरत राहतो. व्यभिचारी भक्ती कशी आहे हे सांगताना ते सांगतात. सोमवारी शंकराला जाईल, मंगळवारी जानाईला जाईल, बुधवारी अजून कुठला देव शोधल, बुधवारी अजून कुठला देव, नागपंचमीला म्हणतो नागदेवा मी तुझाच आहे. म्हणजे अशी व्यभिचारिणी भक्ती आहे. कशी आहे त्यांनी एक ओवी सांगितले, ऐसा अखंड भजन करी उभा नोहे क्षणभरी. अखंड भजन करतो, क्षणभर त्याला विश्रांती नसते. अवघेन गावद्वारी आहे व जैसी. तो कसा आहे भक्त, जो सतत देव बदलत वेगवेगळ्या देवतांची भक्ती करतो तो भक्त कसा आहे. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी वेश्येची उपमा दिलेली आहे. गावद्वारी जी वेश्या उभी असते तिचा रोज एक नवीन पती असतो, तशा प्रकारचा हा भक्त आहे जो मला कुठंतरी देवाच्या घराच्या कोपऱ्यात बसवतो आणि आपण वेगवेगळ्या देवाला जाऊन फिरतो. पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ऐसेनी जो भक्तो देखसी सैरा धावतो, जाण अज्ञानाचा मृत्यू अवतारतो. तो अज्ञानी आहे, ज्याला हे कळतच नाही की आपण एकनिष्ठपणे एकाच देवाला अनन्यभावे शरण गेलं पाहिजे. तो अज्ञानाची मूर्ती आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तर ही एकनिष्ठ भक्ती या प्रकारची आहे की जसं प्रत्येक पतीला वाटतं की माझी पत्नी माझ्याशी एकनिष्ठ असली पाहिजे, प्रत्येक पत्नीला वाटतं माझा पती माझ्याशी एकनिष्ठ असला पाहिजे, प्रत्येक कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्याला वाटतं की माझ्या हाताखाली काम करणारे माझ्याशी एकनिष्ठ असले पाहिजे. तसं परमेश्वरालाही वाटतं की माझा भक्त फक्त माझा असला पाहिजे. व्यभिचारिणी भक्ती नाही. दूध घ्या, तुम्ही दुधात थोडंसं ताकाचा थेंब टाकला तर ते दूध फाटतं, दही होतं, दही हलवलं की त्याचं ताक होतं, त्यातून लोणी निघतं, लोण्यावर तुम्ही प्रक्रिया करा त्याचं तूप होतं. भक्तीची अशी अवस्था आहे. आवडी, प्रीती, प्रेम आणि भक्ती. आवडी वाढली की त्याची प्रीती होते, प्रीती वाढली की प्रेम होतं, प्रेम वाढलं की भक्ती होते आणि भक्ती वाढली की भक्तीच राहते. लक्षात घ्या, जसं दुधावर काहीतरी परिणाम करतं, ताकावर करतं, लोण्यावर करतं, पण तुपावर कशाचाच परिणाम होत नाही. ते तुम्ही उकळवा, फ्रीजमध्ये ठेवा, त्यात पाणी ओता, लिंबू टाका, तूप तूपच राहतं. तूप खराब होतं का? नाही होत. भक्ती अशी असली पाहिजे. भक्ती कधी होते? आपला भाव जेव्हा विकरत नाही, काहीही झालं तरी. तुम्हाला सांगते, पुण्यामध्ये एक त्यांचं नाव आठवलं मला,
उपदेशी आहेत, खूप जुने परंपरेचे उपदेशी आहेत. भिकू बानेरचे भिकू शिंदे म्हणून आहेत. तर 2006च्या वेळेला मला वाटते आमच्या दीक्षेच्या वेळेला त्यांच्या घरी गेलो होतो आम्ही. तर सांगत होते, मी ना पहिल्यांदाच त्या माणसाला भेटले. मी थक्कावून त्यांच्याकडे बघत होते. म्हणजे ते सांगत होते, सावत्र भावानं इतका त्रास दिला म्हणले, आमच्यावर केस केली, जमीन हडपली, 18 कोटींचं नुकसान झालं आमचं. श्रीमंत शेतकरी वर्ग आहे पण श्रीमंत आहेत. 18 कोटींचं काही नुकसान झालं. आणि म्हणले माझ्या मुलाला सरकारी नोकरी लागणार होती, त्याच्यावरती केस केल्यामुळं त्याची सरकारी नोकरी गेली. त्याला 2 मुली झाल्या, एका मुलीला ऐकायला येत नाही म्हणून कायमस्वरूपी इथं मशीन लावलं. एक मुलगी बोलताच येत नाही तिला. या परिस्थितीत मी म्हटलं आता, म्हणजे मी असा विचार करतो ते ऐकताना की आता हे देवाला इतके शिवाय देतील की बापरे बाप. मी पंचवर्षीचा खेटा करतो. ते म्हणले, आणि ते आपले गुरुजी आहेत ना त्यांच्या वयाचे आहेत, त्यांचे ते ओळखीचे आहेत सगळे. ते म्हणले तळेगावचे गुरुजी आले, पारायण करून गेले, फलटणचे बाबा आले, पारायण करून गेले, मी 5 वर्षाचा खेटा करत होतो, असं तसं सांगत होते. मी विचार केला की हा प्रचंड संतप्त झाला असेल माणूस देवावर. इतकं म्हणजे 18 कोटींचं नुकसान, मुलाची नोकरी गेली, त्याला कुठे नोकरी मिळेल ना, नातवंड अशी जन्माला आलेली. ते म्हणजे इतकं केलं देवानं, तरी पण मी देवापुढे उभं राहतो. कारण आज मी नाही उभं राहतो, माझी पोरं देवदेव करणार नाहीत. आणि ठीक आहे ना, जे माझ्याकडं माझं नव्हतं ते माझ्याकडून गेलं. मी आजही देवा घराला कुलूप लावतो आणि 5 वर्षाचा खेटा करतो. कधीतरी माझं कर्म आहे मागच्या जन्मीचं खराब आहे ते संपून जाईल आणि कधीतरी चांगलं कर्म काम करेल याची मी वाट बघतो. माझा देवावर राग नाही. इतकी श्रद्धा आमची असली पाहिजे. मला खरंच फार आश्चर्य वाटलं त्यांचं की इतकं केल्यानंतर माणसासारखा माणूस बदलतो, पण ते नाही बदलते. ते म्हणाले की नाही, हे माझं कर्म आहे, हे आपल्याला म्हणता आलं पाहिजे. लक्षात घ्या, आपण जेव्हा म्हणतो ना की देवानं आमचं वाईट केलं, देव कधीच कुणाचं वाईट करत नाही. आपणच आपलं वाईट करतो, आपणच आपलं चांगलं करत असतो. लक्षात घ्या, माझं संकट दूर कर असं देवाला कधीच म्हणायचं नाही. आपण मदतीसाठी देवाकडे जायचंय, पण देवाला काय सांगायचंय, माझं कर्म मी भोगणार आहे, तू फक्त सोबत राहा. एखादी जड गोष्ट आहे, आपण उचलतोय, एकट्याने उचलताना जड लागते, पण कोणी हात लावला तर थोडा भार हलका होतो की नाही. तसा तू फक्त माझ्या सोबत राहा, माझं कर्म मी भोगणार आहे, जमेल तेवढं या जन्मी चांगलं कर्म करायचा प्रयत्न करणार आहे, तर तू सोबत राहा असं देवाला मागायचं आहे. लक्षात घ्या, देव तुमचं कर्म हे तुमच्या ऑफिसमधल्या कामासारखं आहे, बाईच्या घरातल्या भांड्याच्या रोजच्या कामासारखं आहे. सकाळची भांडी घासण्यात संध्याकाळपर्यंत पडली तर संध्याकाळची सकाळची घासावी लागणार आहे. संध्याकाळची पण नाही घासली तर ती 2 टायमाची, दुसऱ्या दिवशी सकाळची ती घासावीच लागणार आहे. ती आपोआप स्वतः आंघोळ करून जागेवर जाऊन बसणार, आपल्यालाच घासायची ती. ऑफिसमधलं काम आहे, तुम्ही आज नाही फाईल पूर्ण केली ती परत उद्या करायची, आजची उद्याची परत परवाची, ते काम वाढत जाणार आहे, पेंडिंग राहणारच आहे, ते तुम्हालाच करायचं आहे. कर्माचं तसंच आहे. गहना कर्मणो गती, कर्माची गती गहन आहे, ते भोगूनच संपवायचं आहे. देवाला फक्त सोबत राहायला मागायचंय की ते सहन करण्याची ताकद दे मला. रोज देवाला हे सांगायचंय की मला कितीही संकट येऊ दे, तुझ्यावरचा माझा भाव कमी होऊ देऊ नकोस. मला नाहीच कमी करायचंय, पण तू सोबत राहा, तू सहाय्य कर, तू यात मला मदत कर. कोणी कुणाचं कर्म, कोणी कुणाचं दुःख वाटून घेत नाही. गुरुजनांजवळ आपण जातो जेव्हा दुःख झाल्यावर, त्यांच्या पाठीवरनं फिरलेला हात आपल्याला ते सहन करण्याची ताकद देतो. आम्ही तुझ्या सोबत आहोत, तू पुढे चालत राहा, हे सांगणारे गुरूंचे हात असतात. ते कुणीच वाटून नाही घेत, कुणाला देता येत नाही, कुणाचं घेता येत नाही, ते भोगायचंच असतं. फक्त ते आपल्या श्रद्धेनं, आपल्या समर्पणानं त्याचा भार हलका करायचा असतो. त्यासाठी देवाची मदत मागायची असते. त्यामुळे आजपासून कुणीही म्हणायचं नाही की देवानं आमचं वाईट केलं. कधीच देवाला जाऊन म्हणायचं नाही की देवा मला या दुःखातनं सोडव. दुःख कमी करण्याचा, मी दुःख सहन भोगणारच आहे, तू फक्त सोबत राहा. लक्षात ठेवा, कधीही देवाला दोष द्यायचा नाही. देव काहीच करत नाही. तसं माझ्या गुरांना कुणी काय बोललं तर त्या काय बोलत आहेत, पण मी म्हणते तुम्ही असं गुरांना कसं बोला, कारण मला अभिमान आहे त्या माझ्या गुराई आहेत. तसं परमेश्वराचा अभिमान मायेला असतो. जी काही शिक्षा होते ती माया करते. परमेश्वर दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू आहे. जसं डुळकेल्या बाळकाचा दृष्टांत आहे. ते उलटी करत असतं, आई परत परत घालत असते, उलटी करत असतं. शेजापाडीच्या बाया म्हणतात, अगं ते इतकं उलटी करते, कशाला परत परत घालतेस. ती म्हणते थोडं तरी राहील पोटात. तसं परमेश्वर अवतार जेव्हा ज्ञान देतात जीवाला, तो ऐकतच नाही, धर्म सोडून देतो, प्रमादी होतो.
संन्यास सोडतो, काहीच नाही करत. ज्ञानी आहे, अप्रोक्ष ज्ञानी आहे म्हणतात. देवा सोडून देण्याविषयी त्याचा कशा नादाला लागतात त्याच्या. स्वामी म्हणतात अरे थोडं तरी राहील त्याच्यात. इतका देव कनवाळू आहे, तुम्ही काहीही करा. परत परत देवाला वाटतं की नाही काही का असेना पण त्याला माझ्याकडे आला पाहिजे तो. असा परमेश्वर कृपाळू आहे, तो कधीही कोणाचं वाईट करत नाही. फक्त त्याला भक्तीनं आपलंसं करा, समर्पित व्हा परमेश्वराच्या ठिकाणी, एकनिष्ठतेनं भक्ती करा. काहीही झालं तरी मी तुझा पदर सोडणार नाही. आईनं कितीही मारलं तरी बाळ आईकडेच जातं की नाही परत. आमच्यात लहान मुली आहेत, त्यांना शिक्षा केली ना, मी शिक्षा केली, दुसरं कोणी येऊन सांगितलं उठतं त्या उठत नाही, तोपर्यंत मी म्हणत नाही ना उठ, तोपर्यंत म्हणत नाही. लहान मुलं किती निरागस असतात, ती निरागसता आम्हाला भक्तीत आणता आली पाहिजे. तू काहीही कर, कितीही वाईट प्रसंग येऊ दे, कितीही संकट येऊ दे, मी तुझा पदर नाही सोडणार. ही निष्ठा, ही श्रद्धा देवावर ठेवा. त्या प्रल्हादानं सोडले का? स्वामी प्रल्हादाचं उदाहरण देतात की नाही. प्रल्हादा भावातिशय अन्यथ फळ दे सांगतात की नाही स्वामी. का? किती संकट आले पण त्यानं सोडला का? ती श्रद्धा आम्हाला आमच्यात आणता आली पाहिजे. हे भक्तियोगाचं तात्पर्य आहे. आणि जेवढी भक्ती महत्त्वाची आहे तेवढं ज्ञानही महत्त्वाचं आहे. ज्ञानयुक्त भक्ती पाहिजे आणि भक्तियुक्त ज्ञान पाहिजे. आता भक्तीत ओलावा असतो आणि ज्ञानात डोळसपणा असतो. भक्तीला ज्ञानाचे डोळे करायचे आणि ज्ञानाला भक्तीचं अंतःकरण द्यायचं आहे. लक्षात घ्या. म्हणजे ज्ञानात ओलावा निर्माण करता आला पाहिजे आणि भक्तीत डोळसपणे करता आली पाहिजे. पुढच्यानं उडी मारली म्हणून आम्ही उडी मारायची नाही. आम्हाला सांगता आलं पाहिजे की आम्ही महानुभाव पंथाचा उपदेश का घेतलाय, आम्ही महानुभाव पंथाचं आचरण किंवा आम्ही श्रीकृष्ण चक्रधर स्वामींचे अनुयायी का आहोत हे सांगता आलं तर ती डोळस भक्ती. नाही परंपरेनं आमच्या देवपूजा म्हणून मी घेतली याला अर्थ नाही. करा, परंपरेचा आहे म्हणून करा, पण गुरुजनांना विचारा की का करायचं बाबा, उपदेश का घ्यायचा असतो आणि मग इतर धर्मापेक्षा आपला धर्म श्रेष्ठ का आहे याचं उत्तर प्रत्येक वेळेस मी गुरूंना विचारून सांगतो असं नाही होत. मला सांगताच आलं पाहिजे, कारण आमचा महानुभव पंथ आहे. अज्ञान पंथ आहे का आपला? आमचा महानुभव पंथ आहे, प्रतिती पंथ आहे. प्रतिती घ्या आणि मग करा, हे आमचं वैशिष्ट्य आहे. म्हणून ज्ञानयुक्त भक्ती आणि भक्तियुक्त ज्ञान हे दोन्ही साधता आलं पाहिजे. ते तुम्हाला सगळ्यांना, माझ्यासहित सगळ्यांना साधता येऊ, आपल्यालाही परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग मिळो. भक्तीच्या माध्यमातून आपण सर्वजण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू ही सदिच्छा व्यक्त करते. इतक्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं म्हणून तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते, आयोजकांचा आभार मानते आणि झालेली विचारसेवा श्रीकृष्णचरणी अर्पण करून मी माझ्या विचारांना विराम देते. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज गीता जयंती आहे, तर आपण 12व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. अर्धी ओळ सांगणार आहे, ज्यांना जमेल त्यांनी पाठीमागं म्हणायचे. 15वा अध्याय येतो का सगळ्यांना? आपण 15वा अध्याय म्हणूया छान एका सुरात. सगळ्यांनी ताठ बसा, कारण आज श्रीमद भगवद्गीता जयंती आहे. मी आणि नम्रताई पुढे म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी पाठीमागून म्हणायचं आहे किंवा सोबत म्हणला तरी उत्तमच आहे. ताठ बसा सगळ्यांनी, हात जोडा, डोळे बंद करा. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच. ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्मिन् वेद स वेदवित्. अधश्चोर्ध्वं प्रसृता सस्य शाखा मूल प्रवृत्ता विषय प्रवाला. अधश्च मूला निनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. न रूपमस्ये अतथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यम्. यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः
तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ति प्रसृता पुराणी निर्मानमोहाजित संगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञे गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनष्ठाय विषयानुपसेवते उत्क्रामन्तं सितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् यतन्तो प्रकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् यश्चन्द्रमसि यश्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वे रहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदावृत यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमम् अतोऽस्मि लोकवेदे च प्रतीतः पुरुषोत्तमम् यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमः स सर्ववेद भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतस्य भारत इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तमयोगो नाम 15 अध्यायः।
श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। धन्यवाद ताई, टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी ताईंचे धन्यवाद व्यक्त करूयात. अगदी सर्वांच्या अंतःकरणाचा ठाव घेतला, बरोबर ना? टाळ्यांच्या गजरात पुनश्च एकदा या भक्तिमय वातावरणात ताईंचे धन्यवाद व्यक्त करूयात. भक्ती कशी करावी